कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. आपण आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, अगदी आपल्या मोबाईलवर किंवा आवडत्या वस्तूंवर किती प्रेम करतो ना? पण कधी आरशात बघून स्वतःला म्हटलंय का, आय लव्ह माय सेल्फ? मी स्वतःवर खूप प्रेम करतो किंवा करते. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे छान कपडे घालणं, फिरायला कुठेतरी जाणं किंवा रील्स बनवणं. पण खरं सांगू का, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचा विकास करणं, सेल्फ डेव्हलपमेंट करणं, चांगल्या सवयी लावणं, स्वतःला एक यशस्वी व्यक्ती बनवणं. आणि हे कसं करायचं? यासाठी लागतो एक योग्य माइंडसेट, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर अगदी मनमोकळे गप्पा मारणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण स्वतःला बदलण्याचा एक नवा प्रवास सुरू करणार आहोत. सगळ्यात पहिली पायरी आहे आपला माइंडसेट, म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत बदलणे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या दोषासहित स्वतःला स्वीकारणे असतं. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात, आता माझं वय झालंय, आता मी नवीन काय शिकणार, किंवा माझं इंग्रजीच कच्चं आहे, मला कॉम्प्युटरच जमत नाही. हा झाला फिक्स माइंडसेट. आपल्याला हा बदलायचा आहे आणि ग्रोथ माइंडसेट आणायचा आहे. आपण काय करतो, इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून दिवस रात्र धडपडत असतो, पण स्वतःला मात्र सतत दोष देत असतो. माझ्याकडून हे झालं नाही, किंवा मी दिसायला छान नाही, माझं नशीबच खराब आहे. हे सगळं बोलणं थांबवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर नाही करणार, तोपर्यंत जग तुमचा आदर करणार नाही, हे लक्षात ठेवा. आपण जेव्हा घरात एखादी नवीन भाजी किंवा एखादी नवीन रेसिपी पहिल्यांदा ट्राय करत असतो, पहिल्यांदा ती बनवत असतो, तेव्हा ती पहिल्याच वेळी परफेक्ट बनते का हो? नाही. कधी मीठच कमी होतो, तर कधी तिखटच जास्त होतं. पण आपण प्रयत्न सोडतो का? नाही. आपण पुढच्या वेळी परत ट्राय करतो, परत चांगल्या प्रकारे कशी बनवता येईल ते बघतो. मग आपल्या आयुष्यात नवीन गोष्टी शिकताना आपण का घाबरतो? मला हे जमणार नाही, याऐवजी मी हे करून बघते, मी हे शिकून घेईन, असा विचार करायला सुरुवात करा. स्वतःला सांगा, मी एक फक्त गृहिणी नाही, मी एक होममेकर आहे आणि मी काहीही शिकू शकते. याला म्हणतात पॉझिटिव्ह माइंडसेट. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे डिसिप्लिन, म्हणजेच शिस्त. अनेकांना वाटतं शिस्त म्हणजे स्वतःवर बंधन घालणं, स्वतंत्र हे राहून घेणं. पण मैत्रिणींनो, शिस्त म्हणजेच खरं सेल्फ लव्ह आहे. काही जण म्हणतात, ताई सकाळी उठून व्यायाम करायची इच्छाच होत नाही, किंवा वाचायला बसावं तर आळस येतो. मैत्रिणींनो, मोटिवेशन तुम्हाला फक्त सुरुवात करून देतं, पुढे नेण्याचं काम शिस्त करत असतं. स्वतःवर प्रेम आहे म्हणूनच आपण आपल्या शरीराला, आपल्या मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावतो. रात्री उशिरापर्यंत फोन स्क्रोल करणं सोपं असतं, पण सकाळी लवकर उठून आरोग्यासाठी काहीतरी करणं ही शिस्त आहे, आणि हेच स्वतःवरचं प्रेम आहे. आपल्या घरात लहान मुलं असतं, आपण त्याच्यावर खूप प्रेम करतो, हो ना? पण म्हणून आपण काय त्याला रोज चॉकलेट किंवा जंक फूड खायला देतो का? नाही. आपण त्याला वेळेवर जेवायला लावतो, अभ्यासाला बसवतो. का? कारण आपल्याला त्याची काळजी असते, त्याच्या भविष्याची चिंता असते. तसंच तुम्ही तुमच्या मनाचे आणि शरीराचे पालक आहात. स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतःला काही नियमांमध्ये बांधणं, जसं की वेळेवर उठणं, चांगलं वाचणं, आरोग्याची काळजी घेणं, यालाच तर शिस्त म्हणतात. शिस्त तुम्हाला बंधनात टाकत नाही, तर तुम्हाला मुक्त करते. तिसरा मुद्दा आहे कन्सिस्टन्सी, म्हणजेच सातत्य. तुम्ही खूप छान माइंडसेट तयार केला, एक दिवस कडक शिस्तही पाळली, पण दुसऱ्या दिवशी आज माझा मूडच नाही म्हणून सोडून दिलं, तर याचा काय फायदा होईल का? मुळीच नाही. काही वेळा आपण खूप जोशात येतो, आज एखादी मोटिवेशन व्हिडिओ पाहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून 1 तास व्यायाम करतो, आणि तिसऱ्या दिवशी परत घोरपडे होऊन झोपून राहतो. असं करून कसं चालणार? एकाच दिवशी डोंगर पोखरण्यापेक्षा रोज एक वीट रचणं जास्त महत्त्वाचं आहे, हो का नाही? कोणतीही चांगली सवय एका रात्रीत नाही लागत, हिरा एका दिवसात नाही चमकत.
त्याला सतत घासावं लागतं. तुम्ही रोज फक्त 15 मिनिटे जरी स्वतःच्या विकासासाठी दिलीत आणि ते वर्षभर चालू ठेवलं तर वर्षभरात तुम्ही स्वतःची एक उत्तम आवृत्ती बनाल. चला तर मग आजपासून स्वतःवर प्रेम करण्यासाठी आणि वैयक्तिक प्रगतीसाठी कोणत्या 4 सवयी आपण लावू शकतो ते पाहूया. पहिली, ग्रॅटिट्यूड. दिवसभरात तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, ज्या काही गोष्टी असतील त्या एका डायरीमध्ये लिहून ठेवा. रोज सकाळी उठल्यावर देवाने किंवा निसर्गाने आपल्याला जे सुंदर आयुष्य दिलं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद माना. तुमच्याकडे जे आहे त्याचे महत्त्व जाणा. दुसरी, वेळेचे नियोजन. आपला अमूल्य वेळ सोशल मीडियावर नको त्या गोष्टी पाहण्यात वाया घालवू नका. स्वतःच्या आवडीनिवडी जपा, स्वतःचा छंद जोपासा. तिसरी सवय, नकार द्यायला शिका. जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल किंवा त्यामुळे तुमचा वेळ वाया जात असेल तर समोरच्याला आदराने नाही म्हणायला शिका. स्वतःच्या गरजांना पहिला प्राधान्य द्या. चौथी सवय, स्वतःचे कौतुक करा. आज तुम्ही एखादं छोटं जरी काम केलं असेल आणि ते चांगलं झालं असेल तर स्वतःची पाठ थापटा. स्वतःला म्हणा, वेल डन, मला तुझा अभिमान आहे. असं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. तर मैत्रिणींनो, स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थीपणा नाही तर ती एक गरज आहे. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी, शिस्तप्रिय आणि समाधानी असता तेव्हाच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवू शकता. आजपासून स्वतःला कमी लेखणं बंद करा आणि स्वतःच्या प्रगतीचा विचार करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि सकारात्मक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.